ॲडव्हर्स इफेक्ट कुठल्याही गोष्टीला आहेतच. ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची जर चुकीच्या पद्धतीने जर आपण उपयोग केला तर त्याचा चुकीचा परिणाम होणारच. कोणीही उठावं आणि आयुर्वेदाचा मक्ता घ्यावा आणि ज्याच्याकडे काही डिग्री नाही, ज्याच्याकडे काही क्वालिफिकेशन नाही, अशा पण लोकांनी आजकाल त्याच्याबद्दल सांगावं. एक फार मोठा ठपका आयुर्वेदावरती असा आहे की आयुर्वेद स्लो काम करतं. आयुर्वेदाबद्दल किती लोकांना माहिती आहे असं म्हटलं, अजून मला असं वाटतं की अजून पण एक 10-20% लोकांनाच पूर्ण माहिती आहे. आयुर्वेद हे काहीतरी एक मेडिकल सायन्स आहे किंवा काहीतरी मेडिकलशी रिलेटेड सायन्स आहे एवढं ओझरतं माहिती आहे. पण एक्झॅक्टली मग त्याच्यामध्ये कुठल्या आजारांची ट्रीटमेंट होते, मग ती कशा पद्धतीने होते, मग याच्यात औषधं कसल्या प्रकारची असतात, ट्रीटमेंट काय काय असतात, याच्याबद्दल डिटेल माहिती मला वाटतं 70-80% लोकांना अजून तरी माहिती नाहीच आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम केरळमध्ये परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे एकाच देशामध्ये एकाच स्टेटमध्ये इतकी विभिन्न परिस्थिती आहे आयुर्वेदाची आणि बाकीच्या स्टेट्समध्ये, ते काय विचारायला नको. त्याचं कारण असं आहे की तिकडे प्रॉबॅबली संस्कृती जपण्याचा जो काही ओव्हरऑल त्यांचा कार्यक्रम आहे तो फार चांगल्या पद्धतीने झालेला आहे, जो इतर ठिकाणी तितका झालेला नाही. आणि ब्रिटिशांचं इन्फ्लुएन्स बाकीच्या एरियामध्ये खूप जास्ती आहे. जेव्हा आता हे आयुर्वेदाचा बोलबाला चालू झाला आहे त्यावेळेला मात्र आयुर्वेदाच्या लोकांना नेहमी अशी एक खंत वाटते की आयुर्वेद हा लोकांच्यामध्ये योग्य प्रकारेच गेला पाहिजे, योग्य माध्यमातून गेला पाहिजे आणि त्याला योग्य स्वरूपच आलं पाहिजे, त्याचं भवितव्य योग्य स्वरूपात असलं पाहिजे. कोणीही उठावं आणि आयुर्वेदाचा मक्ता घ्यावा आणि ज्याच्याकडे काही डिग्री नाही, ज्याच्याकडे काही क्वालिफिकेशन नाही, अशा पण लोकांनी आजकाल त्याच्याबद्दल सांगावं. आज एकाला सूट दिली, उद्या असले 10 लोक तयार होणार आणि मग ज्या प्रकारे तो लोकांच्यामध्ये जाणार त्याच्यामध्ये फार धोके असणार यात काही शंका नाही. त्यामुळे हे असं व्हायला नाही पाहिजे असं नेहमी वाटतं. आणि म्हणूनच सरकारने जी एक सिस्टीम बनवली आहे, आयुष मंत्रालय बनवलं आहे, कॉलेजेस काढलेले आहेत, डॉक्टर्सची डिग्री आहे, त्याच्यामध्ये BMS आहे, MD आहे, PhD पण आहे, इतक्या सगळ्या गोष्टी असताना बाकी जे नॉन क्वालिफाईड लोक आहेत त्यांना किती हे करायला पाहिजे, प्रमोट करायला पाहिजे, हा खूप सिरियसली विचार करण्याची गोष्ट आहे. नाहीतर मग प्रत्येक गोष्टीची एक अर्धवट बाजू लोकांच्या समोर येते आणि मग ते अर्धवट बाजूचे लोक बळी पडतात की हे असं सांगितलेलं आहे आणि असं आपण करून बघूया. आणि मग काही वर्षांनी काही दिवसांनी त्यांना असं लक्षात येतं की आता हे असं होत नाही आहे आणि मग याचा हा साईड इफेक्ट होतो आहे किंवा हे होतं आहे. ते विषय असा नाही की आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही, हा तर टोटली खोटा प्रचार आहे. साईड इफेक्ट नाही आहे, पण ॲडव्हर्स इफेक्ट कुठल्याही गोष्टीला आहेतच. ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची जर चुकीच्या पद्धतीने जर आपण उपयोग केला तर त्याचा चुकीचा परिणाम होणारच. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर समजा आवळ्याचं ज्यूस तुमच्या प्रकृतीला उपयोगाचं नसेल तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस नाहीच प्यायला पाहिजे. तरी पण समजा जनरल सरसकट सगळ्यांनी आवळ्याचा ज्यूस सकाळी घ्यायचं असं ठरवलं तर त्याचा तुम्हाला नक्की त्रास होणार. मग तुम्ही त्याला ॲडव्हर्स इफेक्ट म्हटलंच पाहिजे, साईड इफेक्ट नाही येतो. सो आयुर्वेदाचं जे काही हे आहे इंडस्ट्री आहे आणि त्याचं ओव्हरऑल जे काही प्रोपॅगंडा आहे तो फार ऑथेंटिक माध्यमातून झाला पाहिजे. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सरकार त्याची काळजी घेईल असं वाटतं आहे. पण एक फार मोठा ठपका आयुर्वेदावरती असा आहे की आयुर्वेद स्लो काम करतं. आयुर्वेद स्लो काम करत नाही, उलटं आयुर्वेदाकडे येण्यासाठी लोक स्लो आहेत. म्हणजे ते आधी सगळ्या इतर पॅथींकडे जाणार, सगळीकडे जाणार आणि त्याच्यानंतर मग आयुर्वेदाकडे वळणार. आणि मग त्यानंतर मात्र अपेक्षा चुकीची असते की मग आता आयुर्वेदाने मात्र फटाफट केलं पाहिजे. बरं, फटाफट होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. म्हणजे व्याधी जर असा असेल तर ते सहज शक्य आहे. मी व्याधी 4 कॅटेगरीला सांगितलं. एक सहज शक्य होणार आहे, 2-4 दिवसात, आठवड्याभरात कमी होणार आहे. एक कॅटेगरी अशी असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही दिवस लागतील, काही महिने लागतील बरं होण्यासाठी, त्याला आपण कृच्छ्र साध्य म्हणतो. आणि एक तिसरी कॅटेगरी असते जे बरे होणार नाहीत पण त्याला तुम्हाला मेंटेन करावे लागेल. उदाहरणार्थ डायबिटीस आहे, मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहेत, हे जे लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत, सोरियासिस आहे, असे जे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, याला तुम्हाला मेंटेनच करावं लागतं. आणि चौथी कॅटेगरी आहे जे असाध्य म्हणून सांगितलं, जे साध्य नाही आहेत आयुर्वेदाने. आणि तिथे आमची क्लॅरिटी एकदम ट्रान्सपरंट आहे. म्हणजे हे आम्हाला साध्य नाही तर नाही आहे, पण जर समजा असाध्य गोष्टींमध्ये सुद्धा त्याच्यानंतरचं लाईफ सुखकर करायचं असेल, हे माहिती आहे आपल्याला की तो बरा होणार नाही, पण जेवढे दिवस आहेत आपल्याकडे ते सुखकर असावेत याची काळजी म्हणून मग बऱ्याचशा व्याधींमध्ये ट्रीटमेंट दिली जाते. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं उदाहरण म्हणजे कॅन्सर, जो बरं करण्याची काही शाश्वती नाही आहे, पण जेवढे काही दिवस आहेत ते क्वालिटी ऑफ लाईफ शुड बी मेंटेन व्हेरी वेल. तो त्यातला अट्टहास असेल आयुर्वेदाचा. आणि इवन आज कुठलंही सायन्स कॅन्सरच्या ट्रीटमेंटची पूर्ण शाश्वती देऊ शकत नाही आहे किती झालं तरी पण. सो असे कॅटेगरी जी आहे व्याधींची ती सगळ्याच शास्त्रांमध्ये आहे. आणि मग
जर समजा आपला व्याधी 3ऱ्या कॅटेगरीमध्ये की 4थ्या कॅटेगरीमध्ये असेल की जो मेंटेन करण्याचा किंवा असाध्य असेल, त्यावेळेला जर तुमची अपेक्षा अशी असेल की तो पटकन बरा झाला पाहिजे, तर ती चुकीची अपेक्षा आहे. म्हणून पहिल्यांदा आपण नेहमी आपला व्याधी कुठल्या प्रकारातला हे समजून घेतलं पाहिजे आणि मग आपली अपेक्षा ठेवली पाहिजे. आणि मग त्या व्याधीची जी तीव्रता आहे, म्हणजे उदाहरणार्थ एक साधी सर्दी घ्या. सर्दी आता कधी पहिल्यांदा झाली आहे, दुसऱ्यांदा झाली आहे आणि मग आत्ता अलीकडे झाली आहे, जस्ट झाली आहे, तर ते बरे करायला ॲलोपॅथीसारखं 2-3 दिवसच लागतात आयुर्वेदाला. पण सर्दी वर्षानुवर्ष होते, म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष झाले सर्दी होते एकाला सारखी वरचेवर आणि ते फक्त तात्पुरते गोळ्या खाऊन बरे केलं असेल आणि त्यावेळेला जर तुम्हाला असं वाटतं हे तर काय सर्दी आहे, हे तर लगेच कमी झाली पाहिजे, पण ती व्याधीची तीव्रता मात्र खोलवर आहे. आणि मग अशा तीव्र व्याधींमध्ये ज्यावेळेला आपल्याला ट्रीट करायचं आहे त्यावेळेला तेवढा वेळ पण घेणारच. सो ती तीव्रतेवरती ठरतं की एखाद्या व्याधीला बरं करण्यासाठी आपल्याला किती वेळ पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आयुर्वेदात सप्लिमेंटची थेअरी नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट शरीराला कमी पडली, म्हणजे आयर्न कमी पडलं, कॅल्शियम कमी पडलं म्हणून मग रेडीमेड आयर्न आणि कॅल्शियम द्यायचं, ही आयुर्वेदाची ही फिलॉसॉफी नाही आहे. आयर्न आणि कॅल्शियम नक्की मिळालंच पाहिजे, पण ते अन्नातून मिळालं पाहिजे, आहारातून मिळालं पाहिजे. शरीरातले जे अवयव त्याला बनवण्याच्या प्रक्रियेला मदत करत असतात, त्या अवयवांना जागं करणे, त्यांना चालना देणे आणि त्यांनी पुन्हा काम करून ते सगळे शोषण करणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्यावेळेला असे अवयव सुस्त झालेले असतात, हे अवयव पूर्ण कार्यक्षम नसतात, त्यावेळेला त्यांना जर समजा आपल्याला पुन्हा कार्यक्षम करून जर समजा त्यांना कामाला लावायचं असेल तर तो थोडा वेळ घेणार. सुरुवातीला तो रेजिस्ट पण करणार आणि म्हणून त्या रेजिस्टन्सच्या पिरियडमध्ये कधी काही औषधं सूट होतात, काही होत नाहीत, अशी पण घटना घडते. सो याच्यानंतर मग ते ज्यावेळेला अवयव चालना मिळते आणि मग काम होतं, त्यावेळेला मात्र नक्कीच मग पुढे ते गोष्टी आपोआप बनत जातात आणि मग तुम्हाला सप्लिमेंटची गरजच पडत नाही. सो दिस इज अ बेसिक डिफरन्स इन द आयुर्वेदा अँड द मॉडर्न सायन्स फिलॉसॉफी. आणि त्याच्यामुळे जो काही वेळ लागतो थोडाफार, हा काही प्रमाणात आपल्या मानसिकतेशी संबंधित आहे, काही प्रमाणात तो वास्तवाशी संबंधित आहे की किती तीव्रतेचा व्याधी आहे, आणि काही प्रमाणात आयुर्वेदाचा जो बेसिक फिलॉसॉफी आहे की कोणताही आजार हा त्याच्या मुळातून गेला पाहिजे आणि बेसिकली आजाराची ट्रीटमेंट झाली पाहिजे. म्हणजे काय, समजा तुम्ही माझ्याकडे याच्यासाठी आलात की माझी कंबर दुखते, तर तुमच्या कंबर दुखण्यासाठी म्हणजे कंबरदुखी कमी होण्यासाठी मी आयुर्वेदातलं कुठलं तरी वेदना कमी होणारं जर औषध दिलं, वेदना कमी होणारं तेल दिलं, तर तेही तात्पुरतंच काम करेल. मग त्याच्यातसुद्धा ॲलोपॅथीसारखाच थॉट होईल, ॲलोपॅथीसारखाच विचार त्यातही होईल. पण आयुर्वेदाचा मूळ विचार असा कधीच नसतो. आयुर्वेदाचा मूळ विचार नेहमी असा असतो की त्याचा आजार बरा व्हायला पाहिजे, म्हणजे कमरेमध्ये काय बिघाड झाला आहे, तो कोणत्या लेवलला झाला आहे, आणि मग त्याच्या दृष्टीने त्याचं निदान काय आहे, मग तो गृध्रसी आहे की वातरक्त आहे की संधिगत वात आहे, हे आयुर्वेदाचे जे डायग्नोसिस आहेत, या डायग्नोसिसच्या मुळाला पोचल्यानंतर त्या डायग्नोसिसवरती ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट देतो त्यावेळेला तो आजार आतून बरा होतो. आणि ज्यावेळेला आजार आतून बरा होतो ना, त्यावेळेला त्याचं वेदना तर निघून जातातच आणि ते लॉंग टर्म निघून जातात. म्हणजे ते पुन्हा होण्याचा प्रश्नच येत नाही जर का पेशंटनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पालन केलं तर. सो हा एक चुकीचा प्रचार आहे असं बघितलं तर, की आयुर्वेद हा हळू काम करतो वगैरे. धन्यवाद.